ती एक स्पेशल चाइल्ड आहे आणि त्याच्यामुळे तिचा अप्रोच स्पेशल आहे, तिला सगळं जग सुंदर दिसतं. तर माझ्यासाठी हा चॅलेंज हा होता ह्या सिनेमामध्ये की संध्या ही स्पेशल चाइल्ड असली तरी अजिबात त्याची ट्रीटमेंट ही कुठेही निगेटिव्ह किंवा समस्या प्रधान किंवा अरे बापरे बिचारी असं कुठेही तिला दाखवलेलं नाही. ती एक अत्यंत आनंदी मुलगी आहे, तिला जग छान दिसतं आणि ह्युमर आहे तिच्यामध्ये, कॉमिक सेन्स आहे. या सिनेमाचा तो जॉनर आहे आणि त्याचे काय म्हणतो मूळ धागा आहे. तर मला हे डबल चॅलेंज होतं की तिचा एक स्पेशल चाइल्डचा एक ते कॅरेक्टर आहे तेही पकडून ठेवायचं आहे आणि शिवाय ह्याला एक विनोदी झालर सुद्धा या कॅरेक्टरला द्यायची आहे. तर त्याच्यासाठी काय करायचं तर मी सुरुवातीला बऱ्याच दिवस काही काही गुगलला माहिती वाचत होते, स्पेशल चाइल्डबद्दल वाचत होते, त्याचे का असतात वगैरे वगैरे शोधायचा प्रयत्न केला आणि नंतर आमच्या काही ओळखीतल्या मुलामुलींना मी भेटायला सुरुवात केली आणि ज्या दिवशी मी त्यांना भेटायला सुरुवात केली त्या दिवसापासून ते सगळं वाचन बंद केलं मी. कारण ती मुलंच माझ्यासाठी इतकं भांडार होती त्या निरागसपणाचा आणि त्यांना भेटल्यावर त्यांनी सगळं माझं आयुष्यच सोपं करून टाकलं. मुळात ती ती इतकी खरी असतात, इतकी जेन्युइन असतात. आपण त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनाने बघतो, त्यांच्यासाठी जग सुंदर असतं, ते नॉर्मल आहे. आपण त्यांना कदाचित ॲबनॉर्मल म्हणत असू. आणि त्यांना भेटल्यानंतर एक गोष्ट करावी लागली की हा जो आपला त्यांच्याकडे जाताना आणि त्यांना भेटतानाचा एक दृष्टिकोन असतो आपला की चूज करणं, विचार वाटणं, ही झूल तेवढी तुम्हाला घरी ठेवून यावं लागतं आणि एकदा का तुम्ही त्यांच्याशी व्यक्ती आणि वन टू वन बोलायला लागलात की मग तुमच्यातले सगळे बंध गळून पडतात आणि हळूहळू तुम्हाला असं वाटायला लागतं की आपणच यांच्यासोबत काही नाही होत, ही मुलं इतकी गोड. आणि त्या मुलांना भेटल्यानंतर खरं तर मला कॅरेक्टर्स सापडली, मला जेस्चर्स सापडले, त्यांच्यातून काय घ्यावं, त्यांचा निरागसपणा कसा पकडावा, हे सगळं त्या मुलांनी शिकवलं. सो हॅट्स ऑफ टू ती सगळी मुलं जी इतकी निरागस आहेत आणि खरं तर जे जे त्या लोकांच्या सानिध्यात येतात त्यांना कळेल की फार निरागसपणा आपल्या आयुष्यात भरून जातो. सो अशा पद्धतीने ते कॅरेक्टर उभं राहिलं.